नमस्कार मित्रांनो, प्रवासी मॅडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण चाललोय पुण्यातला पहिला फूड अँड किचन एक्सपो पाहायला, स्वाद उत्सव 2025। इथे असणार आहेत 100+ स्टॉल्स आणि लोकेशन आहे बानेर रोड येथे माऊली गार्डनमध्ये। तर चला मग बघूया काय काय पाहायला मिळणार आहे ते। चला तर मग नमस्कार, आपल्या सवई परिवारातून मी बोलतो आहे। सवई मसाला हे पुण्यामध्ये गेल्या 4 वर्षापासून चालू आहे। त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध आपलं जे सवई कोल्हापुरी मिसळ आहे ही सगळ्यात फेमस आहे। हा मसाला आपण वापरल्यानंतर घरातला कुठलाही मसाला वापरायचा नाही, आपलं घरगुती वाटण हा मसाला आणि उकळलेली मटकी टाकून आपण मिसळ बनवतो। ही एक पॅकेट 4 व्यक्ती किंवा 5 व्यक्ती एका टायमाला यूज आहे। त्याची MRP 30 रुपये। आत्ता इथं आपल्याला ऑफर ठेवलेली, आपण 150 रुपयाला 6 पॅकेट देतो आपण। तसं आपलं वाटण येतं। वाटण एक आपलं युनिक प्रोडक्ट आहे, जे ते पहिलेच कंपनी आपली की त्यांनी वाटण हे मार्केटमध्ये लॉन्च केले। वाटण हा प्रकार असा की जे आपण मिक्सरमध्ये आलं, लसूण, खोबरं, कांदा जे वाटून वाटण तयार करतो हे आपण ड्रायफार्ममध्ये काढलेले आहे। त्याच्यामध्ये कुठले इसेन्स नाही किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, पूर्ण नॅचरल आहे। हे 6 महिने एक पॅकेट यूज करू शकता, 6 महिने काय होत नाही। हे वाटण असं वापरायचं, एक बाउलमध्ये वाटणची पोळी टाकली, 2 स्पून पाणी टाकायचं, थोडंसं तेल उकळी आलं की तेला सोडलं आपली ग्रेव्ही बेस तयार होती। त्यानंतर तुम्ही हा मिसळचा मसाला वापरला तर तुमची अर्धा किलोची 4 व्यक्तींची मिसळ बनू शकते। घरातला कुठलाही मसाला नाही वापरायचा किंवा कुठलाही वाटण वापरायचं नाही, चवीनुसार मीठ टाकले तर आपली तयार होते। अशाच प्रकारचे आपले 27 व्हेरियंट आहेत, जे की आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, आपल्या सगळे रेंजमध्ये येतात। त्याच्यामध्ये मिसळ कोल्हापुरी, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, भरली वांगी येते, व्हेज बिर्याणी येते, पावभाजी येते, शेवभाजी पण येते। तसंच आपले खानदेशी पण प्रोडक्ट आहेत। खानदेशीमध्ये खानदेशी मटण रसा, चिकन रसा, सावजी चिकन, सावजी मटण, मालवणी चिकन, मालवणी फिश फ्राय, फिश रसा आणि वराडी चिकन, वराडी मटण, असे आपले 27 व्हेरियंटचे प्रोडक्ट येतात। त्याचबरोबर आपल्या चटण्यांमध्ये 4 प्रकार येतात। शेंगदाणा चटणी येते, जवळ चटणी येते, कारळ येते, लसूण चटणी येते। आणि नंतर आपले कांदा मिरची धना हळद पण आहे, आपण बघितलं असेल। कांदा मिरची धना हळद पावडर हे सगळे आपले 50 ग्रॅमपासून अर्धा किलोपर्यंत पॅकिंग येतात। आता आपण काळा मसाला लॉन्च केला, जर की काळा मसाला आपण आमटीमध्ये किंवा शेवग्याची भाजी वगैरे करतो त्यामध्ये टाकलं तर तुम्हाला खूप चांगली टेस्ट मिळेल। असे हे आपले प्रोडक्ट आहेत। कंपनी आपली पुण्यामध्ये पिसोळीला फॅक्टरी आहे आणि आत्ता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपला माल आहे। आपण नेक्स्ट यामध्ये आपण MP UPला लॉन्च करतो आहे। धन्यवाद सर। टेस्ट के लो फालूदा मिल्क शेक आएगा, ट्राई करने का सैंपल है। एक्सक्यूज मी सर, ट्राई कर लो मिल्क शेक। मैम बासुंदी, मैम हेलो मैम बासुंदी सर, कैसा लगा आपको? एक नंबर, बढ़िया लगा सर। ये ऑफर में चल रहा है सर, गोविंद का है सर। MRP 1 लीटर का MRP है 210, आपको 190 को आएगा सर। सर 0 प्रिजर्वेटिव है, 9 मंथ्स का शेल्फ लाइफ है ओके सर। हे बघा, मसाला पापडी, कढीपत्ता पापडी, पालक पुदिना पापडी, जिरा नमकीन, काळी मिरी पापडी, चिरोटे, भाकरवडी, शंकरपाळी, नमकीन शंकरपाळी। मी बेकलाइट कंपनीकडून प्रॉडक्ट म्हणून आहे आणि आमची कंपनी 1999 पासून आहे आणि आमचे हे सगळे एवढे प्रोडक्ट येतात इथे। त्याच्यामध्ये आमच्याकडे मेथीची खारी आहे, ही ब्राऊन खारी आहे, हे आपल्याकडे जास्त चालते। आणि आपल्याकडे एक नवीन लॉन्च झालेली ती आहे मेथी खारी। आणि आपल्याकडे चकली आहे, भाकरवडी आहे, हे ब्राऊन टोस्ट आहेत आपल्याकडे, मिल्क टोस्ट आहेत, शुगर फ्री टोस्ट आहेत आपल्याकडे, डोनट आहेत, शूजबेरी कुकीज आहेत, चोको चिप्स आहे, हनी ओट्स आहेत। परत आपल्याकडे 3 फ्लेवरचे असे केक आहेत। स्लाइस केक मध्ये आपल्याला मावा केक आहे, फ्रुटी फ्रुटीवाला आहे, कॉफीवाला आहे, चिवडे आहेत उपवासाचे, त्याच्यामध्ये स्वीट बटाटा चिवडा आहे, तिखट रेड चिली आहे,
परत साबुदाणा आहे, डाएट मध्ये पण आहे, डाएट वाला चिवडा, आणि आपल्याकडे फरसाण पण आहे. जो भी बनाएंगे डोसा वगैरह पानी डालने के बाद पानी ये कैसे होगा? मैं सारा कुछ बताऊंगा. चीला बनाओ, डोसा बनाओ, नान बनाओ, रोटी बनाओ, पापड़ करना है, ब्रेड टोस्ट करना है. ऐसे पनीर खाते हो, पनीर को मसाला लगा के रख दो, 2 मिनट में ग्रिल हो जाएगा. अगर बारबेक्यू करना है तो स्टिक में लगा के रख दो, बारबेक्यू भी हो जाएगा. और सबसे बड़ी बात है, कोई भी चीज़ जलती नहीं है, चिपकती नहीं है. और इसका टेस्ट देखो सर, एक छोटा सा लेके पनीर का दिखा दो. सब पनीर है और आलू भी है. ये लग रहा है आपको ठंडा है, पर अंदर से बहुत गर्म है, क्योंकि यहाँ हीट और स्टिक से कुक हो रहा है. ये देखो, कोई भी चीज़ जलती नहीं है, चिपकती नहीं है. नो ऑयल नो बटर. ये देखो, ये तो खराब भी नहीं होगा. नॉन स्टिक का तवा नहीं है, लाइफ टाइम यूज करने वाला है. अगर गलती से हाथ से छूट भी जाता है तो टूटेगा फूटेगा भी नहीं, पर आप लोग फेंकोगे नहीं सर, मुझे पता है. इसके अंदर मेनू बने, यूट्यूब पे लाइव डेमो है. वेज खाते वेज, नॉन वेज वगैरह लाइव करते, नॉन वेज वगैरह भी बना सकते. कितने का ये? 2500 का, छोटा वाला 185. 200. छोटा ये मैडम गैस तंदूर है, गैस विदाउट चीला, डोसा, फुल्का, चपाती, नान, पिज्जा, बाटी. सर आपले रेडी टू कुक फिश मसालाज आहेत सगळे. त्याच्यामध्ये मालवणी करी, प्रॉन्स बिर्याणी, गोवन करी आणि फिश स्टर फ्राय. ऑल हॅज 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्स अँड 0% प्रिझर्वेटिव्ह. ह्याच्यामध्ये एवढं सिम्पल आम्ही काम करून ठेवलंय. फक्त फिश टाकायचा, पाणी टाकायचं आणि 10 मिनिटात रेडी. सगळ्या महिलांचं एकदम सोपं काम करून ठेवलेलं आहे आपण. मालवणी करी, प्रॉन्स बिर्याणी, हा तुम्हाला हा आमचा नंबर 1 हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. गोवन करी आणि तवा फिश फ्राय. ह्याच्यामध्ये तर फ्राय करताना तुम्हाला ऑइलची पण गरज नाही, डायरेक्ट शॅलो फ्राय करू शकता तुम्ही. बेनिफिट्स काय? डायजेशन इम्प्रूव्ह होतं, ब्लड सर्क्युलेशन रेग्युलर होतं, स्मरण शक्ती वाढते. 2 रुपयाला प्रॉपर प्रिस्क्रिप्शन करतोय. पहिले आता मार्केटमध्ये अवेलेबल. च्यवनप्राश जेली फॉर्म मध्ये कन्वर्टेड आहे. याच्यानं काय होतं, इम्युनिटी वाढते, मेमरी पण इम्प्रूव्ह होते, डायजेशन पण इम्प्रूव्ह होतं, ब्लड प्रेशर पण नॉर्मल होतं. 50 नैसर्गिक घटकापासून बनलेलं हे जेली स्प्राश आहे. च्यवनप्राश जेली मध्ये कन्वर्टेड झालेलं आहे. मात्र हा 40 रुपयाला छोटा पॅक आहे, 100 रुपयाला 3 आहेत. याच्यापेक्षा पण मोठा आहे इथं 80 रुपयाला 1 आहे आणि 200 रुपयाला 3 आहेत. याच्यापेक्षा पण मोठा आहे तिथं 200 रुपयाला 1, 160 रुपये त्याची परचेस रेट आहे. आणि 3 जर घेतले तर 400 रुपयाला आहे. त्याच्यापेक्षा पण मोठा आहे 240 रुपयाला 1 आणि 600 रुपयाला 3. और 24 वेजिटेबल्स कोणत्या पण बाजार. तर अपेक्षा करतो मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर आपल्या प्रवासी मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.